नमस्कार गावाल्यांनो. आज आम्ही आमच्या जिवलग मैत्रीण प्रज्ञाच्या हळदी गेलेलो. प्रज्ञाची तयारी झालेली होती. लगेच आम्ही फोटोशूट करून घेतलं. आउटडोअरला घेऊन गेलो. आउटडोअरला पण फोटोशूट करताना खूप मजा आली, धमाल केली. बघू शकता तुम्ही, ब्राईड खूप खुश आहे. कोंबो आमचा आरडता नुसतं गुड मॉर्निंग करता. आणि बघा नखरे कसे करता आता एक एक. मग भट जिल्यानंतर विधी सुरू झाले. मी आणि मकरन येऊन विधी कव्हर केले. तशीच मग मुहूर्तमेढ झाली, सगळी विधी झाली. बॅकग्राऊंडला मी कोंब्याचं साऊंड द्यायला फ्लो आहे, कोकणातली व्हिडिओ अशी. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही शूट केला. सिनेमॅटिक शूट होता, त्याच्यामुळे मस्त शूट भेटला. नंतर आम्ही 360 कॅमेरा लावलो इंस्टाचं. त्याच्यात पण तुम्ही बघू शकता कसं व्ह्यू मिळाला आमचा. तो मस्त व्ह्यू मिळाला. घरचा आहे ही प्रज्ञाची बहीण, ती भाऊजी, लोक बसलेली आहे. नंतर गाणी बनण्यात सुरू झाली. गाणी करून झाल्यानंतर थांबून जरा फोटो घेतले सिंगल. ब्राईड खूप आमचा हॅप्पी होता. मग पुण्यातून झाल्यानंतर ब्राईडने ड्रेस चेंज केला आणि हळदीच्या लुकवर आम्ही फोटोशूट करू केलं. तर बघा कशी धमाल केली ती. त्या नवऱ्याचा फोन पण इला, सगळा रेकॉर्ड झालेला आहे. त्याची याचा तोंडच दिसणार नाही. खाली बस. अहो म्हणायचं असतं आता मोठी कर लाजलो. जास्त होता रे. इला काय फोटो काढू. रेडी 1 2 3 ऍक्शन. पुढे डोळे बंदच कर. त्याका बघणारे बिहारले तो जरासं खाली होते. ब्ल्यू कलर लाईट खाली घे. ब्ल्यू कलर जरासं वाढे फ्लिप वाढे जराशी लाईट कोणाची बघलं फोटोग्राफर माझी हालत काय आता मी काय बसा चाललंय वेग ना का भय दिसता. डोळे बंद केलंस. मग ब्राईडचा शूट करून झाल्यानंतर आमका बोलवलं नाही की हळद लावून सुरू करूया. आणि मग प्रज्ञाईला तिच्या आईने हळद लावून सुरू केलं. आई जरा इमोशनल झाली होती थोडी. प्रज्ञा पण थोडा इमोशनल झाला होता, दाखवून देत नव्हता. नंतर प्रज्ञाच्या घरात ते सगळे इथे हळद लावून सुरुवात केली. आम्ही फोटोशूट करत होतो.
ताशा डोलाची काठी ताशा डोलाची काठी मध्ये घातली हळदीची वाटी मध्ये घातली हळदीची वाटी नवरी हळद चढवी ती नवरी हळद चढवी ती नवरी तुझे जे जीजू नवरी तुझे जे जीजू तो हा असं होतो उजवा तिकडे आहे का घालवतो हो तू पण तसं आलो इकडे बघा माझ्याकडे बघा ताशा डोलाची काठी कोणी लावून एक दोन साडे वाडे तीन घातलं का तू काम कर 1 2 3 मुझे लगा नहीं 1 2 3 चलो एक दोन साडे तीन आणि प्रज्ञाचा ह्या शूट करून झाल्यानंतर आम्ही नवऱ्याकडे गेलो म्हणजे आमच्या मित्राकडे ओंकाराकडे तिकडे तर आधीच सगळे मित्र जमा झालेले होते आणि खूप शिवाय झाली होती आम्ही गेल्यावर आमकाय उठून घेतले आणि आमकाय शाळेची सगळी सुरू झाली मग बँजोसोबत डान्स चालू होते प्रत्येकजण एन्जॉय करत होतो त्यात सगळे फोटोग्राफर होते म्हणजे बऱ्यापैकी सगळे फोटोग्राफरच होते आणि फोटोग्राफरला कधी असं एन्जॉय करून मिळणार नाही त्याच्यामुळे ह्यावेळी खूप एन्जॉय केला नाही प्रत्येक फोटोग्राफरने मला शकतात तुम्ही बेंजोवाले पण सुंदर वाजवलेले बेंजोवाल्याने पण न कंटाळत बेंजोवाले काम करतात आपला पण काय खरा माणूस आहे तर त्यांचीही कला असा मग हा तुमचं कसं वाटतं तर आमका नक्की कळवा
तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. तुमचं कमेंट लाईक याच्यामुळे आमचा अजून व्हिडिओ करूची आमची आनंद मिळतो, आमच्या घरी मिळत इच्छा होती हे सांगत होतं. तर धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.